दुसरा आहे वृत. वृत आपल्याला वृतच्या पुढे ती प्रत्यय केला त्याचा लोप झाला तर मागच्याला काय होणार आहे दीर्घ. मग काय होईल निरुत. निरुत शब्द असा चालेल निरुत निरुत निरुत. निरुत म्हणजे जनपद. काय झालं निरुत म्हणजे जनपद. जिल्हा जिल्हा लिहून टाकले है ना. निरुत म्हणजे जनपद. आता सध्याला जिल्हा समजा काय पुस्तके नसते आता इथे लिखा तुम्हाला है ना. दुसरं पहा काय आहे वृष. वृषला आपण प्र जोडला उपसर्ग मागे प्रवृष. याला दीर्घ होऊन काय होईल प्रावृष म्हणजे वर्षा पाऊस. पाऊस म्हणजे वर्षा पाऊस. त्यानंतर कोण आहे बर वेद ना. वेद तर त्याच काय होतं वित आदेश होतो. हृदय वित हृदय. वेदला क्रिप प्रत्यय पुढे असल्यामुळे विध आदेश होऊन काय होतं हृदय या वित एक वचन म्हणजे हृदयाचं भेदन करणारा. एखादा शब्द वगैरे आपण म्हणतो ना हृदयाला मारणारा है की नाही. अर्थ लिहू शकता हृदयाला मारणारा. रुच त्याला काय होईल मी. नि रुच त्याचं काय होईल एक वचन निरुक. निरुक म्हणजे निरोगी. रुच म्हणजे रोगी रुक आणि हा निरोगी. नंतर काय सह ऋती सह. ऋती म्हणजे दुःख आणि ऋती असं आहे सह. ऋती सह म्हणजे दुःख सहन करणारा. काय झाला दुःख सहन करणारा. हो दीर्घ झाला ना त्याला. आणि तत आहे शेवटन त्याच काय होतं सरितत. सरीला दीर्घ झाला तन धातू आहे सरितत. सरितत म्हणजे चारी बाजूंना पसरविणारा. चारी बाजूंना पसरविणारा. पसरविणारा हे लक्षात ठेवा. यानंतर पुढे आता उष्णिश शब्द आहे हेच आहे ना. उष्णिक उष्णीह. उष्णीयक हा छंद आहे. उष्णीह छंद जसे आपण अनुष्टुप आपण त्या दिवशी तुम्हाला श्लोक बनवण्याला सांगितलं होता ना अनुष्टुप. मी आता आज पुन्हा सांगणार आणि उद्या कोण कसं करत है ना. तुमच्या बुद्धी पाहिजे. उष्णीह छंद आहे. मग आता याला काय होणार क्रीम प्रत्यय स्थिती आहे. ऋत्विक दृक्स्त्रग बेगोष्णी गायींची युजी क्रिंचांच. या सूत्रानं काय होतं क्रीम प्रत्यय त्याचा लोप होतो है की नाही. मग आता राहिला उष्णीह. उष्णीय धनसू तस्यापि लोप है की नाही. लोप झाल्यानंतर पदसंज्ञा होते तेव्हा एक सूत्र कोणतं येतं मुख्य सूत्र आपलं आणायचं किम प्रत्ययस्य इथं यानं कोणाचा बात केला सांगा बरं. होड है ना. असं ढसा जली पण आणते तर काय होईल त्याचा बाद करून काय आला किम प्रत्ययस्य कुहू आणि यानं काय आदेश झाला क वावसाने क ग आपलं. मग चालवा
उष्णिक उष्णिह उष्णिह उष्णिहम उष्णिह द्वितीय उष्णिह उष्णिभ्याम उष्णिभ्ये उष्णिहे उष्णिभ्याम उष्णिभ्यः उष्णिह उष्णिभ्याम उष्णिभ्यः उष्णिह उष्णिहो उष्णिहाम षष्ठी उष्णिहि उष्णिहो उष्णिक्षु हे उष्णिक हे उष्णिहौ हे उष्णिह. पहा या नंतर दुसरा शब्द कोणता आहे? दिव. दिव म्हणजे आकाश. त्याच्या पुढे काय आला? सुप्रत्यय. सुप्रत्यय आल्यानंतर पहिलं सूत्र कोणतं सांगा? चला अनंत पुल्लिंग. सुदिव दिव औत. हा दोन्ही सूत्र लागणार आहे. तिथं सुई आहे आणि इथं नाहीये, एवढंच भेद आहे. आणि दिव औत या सूत्रानं वाकाराच्या ठिकाणी औ दि औ स एकयनाची यन. मग काय होईल? द य औ स जोडून द्या. निसर्ग रासाचा देऊ आणि द्विवचनात दिवधन औ. नंतर काय होणार? बोला. दिव दिवह प्रथमा दिवम दिवौ दिवह दिवा. आता दिवधन भ्याम. दिवधन भ्याम इथे स्वादिश्व सर्वनाम स्थान या सूत्रानं पदसंज्ञा. तेव्हा सूत्र कोणतं आलं? देवहूत. त्यानं काय झालं? वच्या ठिकाणी उ इको यनाची होऊन काय झाला? द्यू. जोडून द्या भ्याम. द्युभ्याम द्युभी तृतीया दिवे द्युभ्याम द्युभ्य दिवा द्युभ्याम द्युभ्य दिवा दिवो दिवाम दिवे दिवो द्युषु हे देव हे देव हे दिवा तथा गच्छति. हा यानंतर कोणता शब्द आहे? गिर. कोणता? पहा गिर म्हणजे वाणी. गिर म्हणजे वाणी. आता पहा त्याच्या धातू पासूनच सगळे प्रत्यय होऊन गुरुला ईर झाला, गिर बनला. तो गिर धन सु आहे. सुचा हंग्या दीर्घ सुतीचा प्रथम हल लोप. मग इथे अरे तुम्ही हलंत पुल्लिंग चांगलं वाचलं, त्यात एक सूत्र गेलंय मागच्या इकडच्या पानावर. चिकीर पिपठीस मध्ये दीर्घ करण्याकरता र्वो रूपधाया दीर्घ इक र्वो रूपधाया. हा इको म्हणतो दीर्घ करण्याकरता, त्या पुढे शत्व करण्याकरता काय सांगितलं? रेफ आणि वांत दातच्या उपधा ऐकला दीर्घ हो पदांतामध्ये. मग इथं काय होणार? दीर्घ. काय झालं? गी. सचा लोप झालाय. रचा विसर्ग. मग काय झाला? गी ही पदांतातच दीर्घ होईल, बाकी ठिकाण नाही. गी गिरौ गिरह प्रथमा गिरम. द्विवचनात दीर्घ नाही, कारण जेव्हा पदसंज्ञा होते कुठे कुठे? एक वचनात आणि भ्याम इत्यादी आल्यावरच. गिही गिरौ गिरह प्रथमा गिरम गिरौ गिरह गिरा गिर भ्याम. आपा भीम भ्याम आला ना तर इथे काय होणार? दीर्घ. तेव्हा काय होणार? गिर भ्याम. गिर है ना. पंचमी चतुर तृतीय गिरा गिर भ्याम गिर भी गिरे गिर भ्याम गिर भ्य गिरा गिर भ्याम गिर भ्य गिरा गिरो गिराम गिरी गिरो गिरीशु. गिरीशु नहीं गिरशु. गिरशु सप्तमी. हे गिहि हे गिरौ हे गिरह. लिखन दो.
शीघ्र. गीर म्हणजे वाणी. तसाच दुसरा शब्द आहे पूर. पूर आहे. पूरला सुद्धा दीर्घ होऊन जसा गीर चालला तसाच पूर चालतो, हे लक्षात ठेवा. मग चाला सगळे. पुहू पुरव पुरह, पुरम पुरव पुरह, पुरा पूर्भ्याम पूर्वी, पुरे पूर्भ्याम, पुरह पूर्भ्याम, पुरह पुरोह पुराम, पुरी पुरोह पूर्षु. हे पुरव हे पुरह. त्यानंतर शब्द आहे चतुर. झालेला आहे तुमचा. हो, तृतीय एकवचन. हा, पुरा म्हणजे पूर्वी. ते अव्यय हे वाक्य पाहून पाहायचं. आता आहे चतुर. चतुर शब्द आहे. चतुर शब्दाच्या ठिकाणी स्त्रीलिंगात आपल्याला तो विचार गेला. स्त्री चतुरो हो स्त्रियाम तिसरू चतस्रू. मग इथं काय होईल? चतस्रू. तिसरं तिसरं तिसरू बी तिसरू बी तिसरू भ्य तिसरू भ्य तिसरू नाम तिसरू बी तिसरू नाम तिसरूषु. तसंच हे काय चालेल? चतस्रः चतस्रू चतस्रः चतस्रुभी चतस्रुभ्य चतस्रुभ्य चतस्रूणाम चतस्रुषु. संपलं. अष्टमी थोडीच यायची हे ना, इथं सप्तमीच आहे. अष्टमी तुमची येते. त्याच्यानंतर किम सर्वनाम आहे. काय सर्वनाम आहे? किम सर्वनाम. तर किम, आता किमच्या ठिकाणी काय आदेश होतो? किम का. काय होतं? किम का ना क झाल्यावर स्त्रीलिंगामध्ये काय येतं? अजाद्य तश टाप. त्यानं काय होतो? का. आणि कोणाप्रमाणे चालतो? सर्वा सर्वनाम. चला. का के का प्रथमा, काम के का, कया काव्याम काव्य, कस्य काव्याम काव्य, कस्या काव्याम काव्य, कस्या कयोः कासाम, कस्याम कयोः, कस्मिन् पुल्लिंगात, कस्याम स्त्रीलिंगात. है ना? या प्रकारे रूप चालतात. याच्या नंतर आहे इदम सर्वनाम. काय सर्वनाम आहे? इदम सर्वनाम. मग आता इदम सर्वनाम म्हटलं तर तिथं थोडा विचार करावाच लागतो. पण त्याच्यानंतरचे आपलं यत आणि ते आहेत ना, त्यत तत यत आणि येतत, एवढे 3 पाहू ना. इदम उद्या घेऊ. पहा, सोपे येते. त्याच काय होतं? त्या. त्या दादी नाम काय होतो? ओ होतो. तर ते झालं. अजाद्य स्टापनं टाप झाला, त्या करायचं. मग चालू बरं. एक वचनात तला काय करायचंय? सो. कोणत्या सूत्रानं? तदोसह. मी जाणून बुजून लिहिलं नाही बरं का, तुम्हाला लिहिण्याकरता ठेवलंय ते. मी पाहणार उद्या है ना. तदोसह. मग काय होईल? स्या. एक वचन स्या, द्विवचन तिये. चालवा. स्या तिये त्या. श्याम ते नाही, त्याम ते त्या. द्वितीय त्यया त्याभ्याम त्याभि, त्यस्यै त्याभ्याम त्याभ्य, त्यस्याः त्याभ्याम त्याभ्य, त्यस्याः त्योः त्यासाम, त्यस्याम त्योः त्यासु. सप्तमी. संबोधन नहीं होता सर्वनाम के लिए. सिंह का तू से क्या करते वारंवार? एकच वचनात सिंह आहे, सगळे से करत राहत. आता पहा, द्वितीय सर्वनाम आहे तत्. त्याचं काय होतं? तच होतो ता. ता झाला. ता एक वचनात. तच्या ठिकाणी काय होतं? त्याचं सावरण त्यानं स. मग काय झालं? सा. चालवा. सातेता. तस्या तयोः तासाम, तस्याम तयोः. त्याच्यानंतर या.
या एयाः प्रथमा यम एयाः ययायाभ्या यस्यैयाभ्यां यस्यायाभ्यां याभ्य यस्य यास्याम ययोः नंतर एतत् सर्वनाम आहे. एतत्च काय होतो एता. एता झालं आणि सदच्या ठिकाणी तदो स सावनंत्ययोन स एसा सच्या ठिकाणी आदेश प्रत्यय श एषा एते एषा एते एता प्रथमा एताम एते एताः द्वितीया एतया एताभ्याम एताभि एतस्यै एताभ्याम एताभ्य एतस्या एतयो एतस्या एतस्याम एतयो एतासु एतासु एतस्याम ने याप्रमाणे आपला स्त्रीलिंगाचा इतका विचार केला. थोडे जास्त शब्द झालेत परंतु झालेलेच आहेत ना नजदीक नजदीक. ते सगळे थोडे चांगले तयार करा, कंठस्थ करा आणि आपण राहिलेला भाग उद्या पाहूया. ओम पूर्णस्य पूर्णमादाय सांगेल